चला तर आज आपण बघूया राजगिऱ्याची सुकी भाजी बनवण्याची सोपी पद्धत। यासाठी मी घेतलेले हिरव्या मिरच्या, लसूण, शेंगदाणे, मीठ आणि भाजी धुवून घेतलेली स्वच्छ। हिरवी मिरची घेतलेली आहे, लसूण मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचा आहे तो सुरुवातीला आबडधोबड। लसूण मिरची मी घेतलेली मिक्सरला बारीक करून कढई ठेवली गॅसवर। अशाच नवनवीन भाजी रेसिपी पाहण्यासाठी माझ्या भाजी फटाका चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। मसाला घालून घेऊ त्यामध्ये लसूण मिरचीचं वाटण परतून घ्यायची चांगली। आता भाजी घालून देते। भाजी दिसायला तर खूप दिसते, आणि भाजी परतत आल्यानंतर मीठ घालायचं, कारण की मीठ जर आधी घातलं तर आपण भाजी खारट होण्याची शक्यता असते। तुम्ही बघू शकता भाजी किती कढईवर होते आणि परतून बघा किती झाली ती। आता मी मीठ घातलेलं आहे त्यामध्ये। मीठ घातल्यानंतर परत परतून घ्यायची चांगली, आणि शेंगदाण्याचं कूट पण घालायचं आहे त्यामध्ये थोडासा। परतायची थोडीशी, आणि अंदाजे 1 वाटी पाणी घालायचं त्यात। तुम्ही बघू शकता मी 1 वाटी पाणी घातलेलं आहे ते। हलवून घ्यायची, आणि आता झाकण ठेवायचं त्यात। कमी गॅसवर ही भाजी होऊ द्यायची चांगली। राजगिरा भाजी खाण्याचे खूप म्हणजे खूप फायदे। वाव, सुंदर भाजी आवडली?